आता आज आपण 11वीच्या विद्यार्थ्यांनो, आज आपण काही बेसिक टाइप्सच्या रिएक्शन आज मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. एक लक्षात घ्या, मी कुठलाही धडा असा एकसंध स्वरूपात घेत नाहीये. परत मी हे तुम्हाला सांगू इच्छितो. नंबर 1, नंबर 2 की मी ज्या पद्धतीने हे सगळे कन्सेप्ट वेगळ्या वेगळ्या लेक्चर्स मध्ये घेतलेत, आता मी त्याच्यावरती लेक्चर वाईज असाइनमेंट स्टार्ट करणार आहे. तुम्ही परत ते लेक्चर ऐकणार आहात, त्यातनं उत्तर शोधणार आहात आणि तुम्ही चेकआउट करणार आहात की काय पद्धतीने अभ्यास झालाय आपला. कालपर्यंत मी तुम्हाला नॉमेनक्लेचर शिकवलंय आणि त्याच्यामधले अजून डिफिकल्ट पॉइंट मी घेतलेलेच नाहीयेत. मी सिंपल गोष्टी घेतो ज्या आपल्याला रेग्युलर रिएक्शन मध्ये वापरायच्यात. ओके, मी अशा पद्धतीने तुमच्याकडनं तयारी करून घेतोय बाळांनो की कॉलेज चालू झाल्यानंतर जर का काही दिवसांमध्ये युनिट टेस्ट जर का असेल तर तुम्ही त्याला चांगल्या पद्धतीने अपियर होऊ शकता. हा माझा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आपल्याला हळूहळू येणाऱ्या काही दिवसांमध्ये मी तुम्हाला एमसीक्यू, त्यांच्या डिफिकल्टीज एक लक्षात घ्या. नुसतेच अवघड एमसीक्यू सोडवत आले म्हणजे मी हुशार झालो असं काही नाहीये. मला कन्सेप्ट किती चांगला येतो हे फार पहिलं महत्वाचं, आणि कन्सेप्ट चांगला असेल तर कुठलाच एमसीक्यू अवघड नसतो. ओके, त्याच्यामुळे मी तुम्हाला अवघड एमसीक्यू टाकणार, मग तुम्हाला असं एक कुठेतरी कॉम्प्लेक्स तयार होणार की एमसीक्यू खूप अवघड असतात. अजिबात नाही. मला एमसीक्यू चालू करायच्या आधी तुम्हाला त्याला काय म्हणतात, त्यांच्याबद्दल तुम्हाला असं एक पॉझिटिव्ह फील पाहिजे की बाबा एमसीक्यू सोपे असतात आणि आपण चांगल्या पद्धतीने एमसीक्यू सोडवू शकतो, कारण आपला कन्सेप्ट सगळ्याच्या सगळा अभ्यास झालेला आहे. हा एक कुठेतरी भाव आपल्या डोक्यात पाहिजे, आणि हा व्ह्यू एकदा डोक्यात असेल तर कुठलाच एमसीक्यू आपल्याला अवघड जाणार नाही जर का कन्सेप्ट क्लिअर असेल तर. म्हणून मी पहिले काय काय केलं सगळ्यांना आठवत असेल. वेगळं मी कार्बन बद्दल बोललो, मध्येच मी हायब्रिडायझेशन आणि प्रायमरी सेकंडरी टर्शरी बद्दल बोललोय. त्या लेक्चरला माझ्यामध्ये व्ह्यूज कमी वाटतात आहे मला, की तुम्ही लोकांनी ते प्रायमरी सेकंडरी टर्शरी ऐकले. हायब्रिडायझेशन मी शिकवलं नाही, मान्य आहे, पण ते समजून घ्यायला काहीच हरकत नाही, कारण मी ऑलरेडी सांगितलंय की sp3 sp2 आणि sp हायब्रिडायझेशन कुठला कार्बन दाखवतो एवढंच सांगितलं मी त्याच्यामध्ये. एक लक्षात घ्या, तुम्हाला sp-df हे काय ऑर्बिटल आहेत का ऑर्बिट आहेत जरी माहित नसलं तरी तुम्ही तुमच्या 10वीच्या अगोदर जो 10वीचा अभ्यासक्रम होता त्याच्यामध्ये तुम्ही ब्लॉक बघितलेच की पिरियोडिक टेबल मध्ये एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक, ए ब्लॉक. ऍट दॅट टाइम यू हॅड नॉट टेकन ऑब्जेक्शन ऑन दॅट. त्याच्यामुळे आता पण मी तुम्हाला ते जे कार्बन बद्दल बोललोय की जो सिंगल बॉन्डेड मध्ये इन्व्हॉल्ड आहे कार्बन, तो sp3 हायब्रिडाइज्ड आहे. sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन कुठला आहे, जो डबल बॉन्ड मध्ये इन्व्हॉल्ड आहे, आणि जो ट्रिपल बॉन्ड मध्ये इन्व्हॉल्ड आहे तो sp हायब्रिडाइज्ड कार्बन आहे असं आपण बोललो होतो. हा एक पहिला मुद्दा होता. दुसरा आठवत असेल, जो कार्बन एकाच कार्बनला अटॅच आहे त्याला मी प्रायमरी कार्बन म्हटलं होतं. जो कार्बन 2 कार्बनला अटॅच आहे त्याला मी सेकंडरी कार्बन म्हटलं होतं. जो कार्बन 3 कार्बनला अटॅच आहे त्याला मी टर्शरी कार्बन बोललो होतो. हे कृपा करून विसरू नका. धन्यवाद. आणि प्लीज ते लेक्चर बघा. आता जेव्हा मी असाइनमेंट टाकणार आहे तेव्हा मी लेक्चर वाईजच टाकणार आहे. परत मी ते लेक्चर तुम्हाला त्याची लिंक पण पाठवणार आहे. ती असाइनमेंट सोडवताना ते लेक्चर तुम्ही ऐकलंच पाहिजे, त्याच्या नोट्स लिहिल्याच पाहिजेत, आणि असाइनमेंट मधले प्रश्न फार कॉम्प्लिकेटेड नसतील. नाहीतर असं मला तुम्हाला फील नाही द्यायचं की नोट्स आणि असाइनमेंट सारखीच होती. नाही, नोट्स वेगळ्याच असतील. ओके, त्या डिटेलच असतील. आणि असाइनमेंट असेल त्याच्यामध्ये लेक्चर मध्ये मी जे काही शिकवलंय त्याच्यातले बारीक बारीक प्रश्न असतील, आणि तुम्ही ते बारीक बारीक प्रश्न तुम्ही शोधायचे आपल्या लेक्चर्स मध्ये. एक लक्षात घ्या बाळांनो, इतके वर्ष शिकवतोय, ही अभ्यासाची मेथड वापरून सुद्धा आपण चांगले मार्क पाडू शकतो. ओके, हा माझा अनुभव आहे, आणि तुम्ही लोकांनी सिंपल पद्धत आहे ती वापरून चांगले मार्क पाडता येतात हे पण ध्यानात ठेवा. कधी कधी कसं होतं की खूप काहीतरी अवघड केलं की कॉम्प्लेक्स केलं की मग मी काहीतरी केल्यासारखं वाटतं. असं काही नाही. जे सिंपल आहे ना ते सिंपलच पाहिजे. स्मार्ट वर्क तुम्हाला सक्सेस मिळवून देत असेल
तर आपण त्याच पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे असं माझं एक वैयक्तिक मत आहे. नंबर 1. नंबर 2, अजून एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अभ्यास चालू करा. परत एकदा मी नम्र निवेदन करतोय, अभ्यास चालू करा. अभ्यासाकडे काना डोळा करू नका. प्रत्येक विषयाचा अभ्यास जोरदार करा. केमिस्ट्री थोडी पहिले बोर वाटेल, एकदा यायला लागली ना. केमिस्ट्रीचा प्लस पॉईंट सांगतो मी तुम्हाला, सुरुवातीचं हे सगळं बेसिक आहे, पण हे बेसिक एकदा इकडनं स्टार्ट झालं ना तर एंड पर्यंत 12th नंतर किंवा 12th नंतर जो कॉम्पिटेटिव्हचा पार्ट असतो त्याला सुद्धा सगळ्या गोष्टी कॉमन राहतात, ह्या कधीच बदलत नाहीत. त्यामुळे सुरुवातीला जेवढा तुम्ही स्ट्रॉंग कराल त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळालाच पाहिजे. आणि तुम्ही आत्ता आत्ता जर का तुम्ही चांगल्या पद्धतीने केलं ना, तुम्हाला परत 12वीच्या एंड पर्यंत बघायची गरज नाही. हे बेसिक तुम्हाला लागणार, मी तुम्हाला सांगतो. त्यामुळे आत्ता वेळ आहे तर तुम्ही ताकदीने करा, ही माझी तुम्हाला नम्र विनंती. ओके, डन. आता आज मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा टाइप्स ऑफ रिएक्शन, म्हणजे माझ्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारच्या रिएक्शन असू शकतात ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकताना, कुठल्या कुठल्या असू शकतात. तर साधारणपणे आपल्याला 3 पद्धतीच्या रिएक्शन, म्हणजे मी तुम्हाला एक बेसिक 3 पद्धती सांगायचा प्रयत्न करणार आहे. अजून असूही शकतात आणि आपण त्या पॉइंटला गेल्यावर बघू. पण जनरल आपण कुठल्या रिएक्शन फेस करतो, तर त्यातली पहिली जी रिएक्शन आहे ती आहे सबस्टिट्यूशन रिएक्शन. कुठली रिएक्शन आहे? सबस्टिट्यूशन रिएक्शन. कुठली रिएक्शन आहे? सबस्टिट्यूशन रिएक्शन. कुठली रिएक्शन आहे? सबस्टिट्यूशन. सबस्टिट्यूट करणे म्हणजे काय आहे? तुम्ही ते प्लेअर, सबस्टिट्यूटेड प्लेअर येतो बघा आपल्या क्रिकेटच्या मॅच मध्ये, कधी एखाद्या प्लेअरला कुठेतरी काहीतरी इंजुरी होते, मग तो प्लेअर बाहेर जातो आणि मग एक राखीव एक्स्ट्राचा प्लेअर असतो तो आतमध्ये येतो. सबस्टिट्यूशन याचा अर्थ काय? एका व्यक्तीने बाहेर जाणे आणि त्याच्या जागी दुसरा येणे. म्हणजे ग्राउंड मध्ये 11च प्लेअर असतात ना, 12 प्लेअर येतात का? मग तो इंजुर्ड झालेला पण ग्राउंड मध्ये बसलाय आणि प्लस एक बाहेर नाही आला, असे 12 प्लेअर आहेत का? नाही. म्हणजे सबस्टिट्यूशन मध्ये काय झालंय, तर सबस्टिट्यूशन मध्ये एक बाहेर गेलाय आणि एक आत आलाय. किंवा फुटबॉलच्या पण केसमध्ये की प्लेयर्स असतात, प्लेयर्स खेळत असतात आणि तिथे मग तो एक जण बोर्ड दाखवतो आणि मग त्या नंबरचा प्लेअर बाहेर येतो आणि दुसरा आत जातो. म्हणजे सबस्टिट्यूशन मध्ये काय होतं की नंबर ऑफ पीपल्स वाढत नाहीत, अजिबात वाढणार नाहीत, तर एक बाहेर जाणार आणि त्या जागी दुसरा येणार आहे. म्हणजे सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये अशाच पद्धतीने आपल्याला काही गोष्टी घटना घडताना दिसणार आहेत. ओके, म्हणजे सबस्टिट्यूशन रिएक्शन असेल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या केसमध्ये. फॉर एक्झाम्पल मी लगेच रिएक्शनच दाखवतो. उदाहरण समजा ROH. ओके, कोण ह्या? आता फंक्शनल ग्रुपचं लेक्चर काढून वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. कोण ह्या? अल्कोहोल. मग अल्कोहोल मध्ये कोण आहे? OH ग्रुप. आणि OH ग्रुपला जर का ROH ला जर का मी HX बरोबर रिएक्ट केला तर मला प्रॉडक्टला मिळतं RX and H2O. RX and H2O. काय मिळालं? RX and what? H2O. म्हणजे काय झालं, तर हा जो OH ग्रुप होता तो बाहेर गेला आणि त्याच्या जागी काय आला? X आला. म्हणजे OH इज रिप्लेस्ड बाय, इज सबस्टिट्यूटेड बाय हॅलोजन. परत एकदा, OH is substituted by halogen. परत एकदा, OH is substituted by halogen. OH is substituted by halogen. OH is substituted by halogen. म्हणजे कुठली रिएक्शन आहे? तरी सबस्टिट्यूशन रिएक्शन. म्हणजे सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये काय झालं, तर सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये एक माणूस बाहेर गेला, एक ग्रुप बाहेर गेला, एक फंक्शनल ग्रुप बाहेर गेला, त्याच्या जागी दुसरा फंक्शनल ग्रुप येऊन बसला. ओके, इंग्लिश मध्ये काय? One functional group is replaced by another functional group, or one functional group is substituted by another functional group. Such reaction is known as what? Substitution reaction. म्हणजे या रिएक्शन मध्ये जे काय घडलंय त्याला काय म्हणायचंय? सबस्टिट्यूशन रिएक्शन. काय म्हणायचंय? सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता अजून एक चांगली गोष्ट बघा, अल्किल ग्रुप मध्ये OH कोणाला अटॅच आहे? तर ऑब्विसली तो कार्बनला अटॅच असणार आहे. कोणाला अटॅच असणार आहे? कार्बनला. कोणाला अटॅच असणार आहे? कार्बनला. कोणाला अटॅच असणार आहे? कार्बनला. म्हणजे अल्किल ग्रुप मध्ये OH कोणाला अटॅच आहे? तर अल्किल ग्रुप मध्ये OH कार्बनला अटॅच आहे. कोणाला अटॅच आहे? कार्बनला. कोणाला अटॅच आहे? कार्बनला. कोणाला अटॅच आहे? कार्बनला. OH group is attached to carbon. OH group is attached to carbon. आणि जेव्हा OH ला हॅलोजननी रिप्लेस केलंय, OH ला हॅलोजननी रिप्लेस केलंय, OH ला हॅलोजननी रिप्लेस केलंय, हे कोण आहेत कळलं ना? हायड्रोजन हॅलाइड आहेत. कोण आहेत? हायड्रोजन हॅलाइड आहेत. कोण आहेत? हायड्रोजन हॅलाइड आहेत. कोण आहेत? हायड्रोजन हॅलाइड आहेत. म्हणजे OH ला हॅलोजननी रिप्लेस केले, OH ला हॅलोजननी रिप्लेस केले, OH ला
हॅलोजननी रिप्लेस केलंय, जेव्हा OH ला हॅलोजननी रिप्लेस केलंय त्यावेळेस हॅलोजन सुद्धा कार्बनला जाऊन अटॅच झालेला आहे. म्हणजे काय होते बघा, सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये एका ठिकाणी कार्बन आणि OH बॉन्ड ब्रेक होतोय आणि दुसऱ्या ठिकाणी कार्बन आणि हॅलोजन बॉन्ड तयार होतोय. म्हणजे 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 अजून एक गोष्ट मला तुम्हाला या निमित्ताने शिकवायची आहे. कमान ऐका. हा जो पहिला माणूस असतो ना, ज्याचा मेजर पार्ट आपल्याला इकडे दिसतोय RX मध्ये, ओके, परत एकदा हा जो फर्स्ट हे दोन्ही रिएक्टंट आहेत, त्यातला जो पहिला रिएक्टंट दाखवण्यात येईल ना त्याला म्हणायचं सबस्ट्रेट. काय म्हणायचं? सबस्ट्रेट. काय म्हणायचं? सबस्ट्रेट. 2 मिनिटं. मला माहिती मी जे बोललो ते परत बोलणार आहे. मी हे जे बोललो ना मेजर पार्ट इकडे दिसतोय त्याच्याबद्दल बोलणार आहे, डोंट वरी. हा सबस्ट्रेट. काय? हा सबस्ट्रेट. काय? हा सबस्ट्रेट. हे दोघेही कोण आहेत? रिएक्टंट आहेत. कोण आहेत? रिएक्टंट आहेत. कोण आहेत? रिएक्टंट आहेत. हे दोघेही रिएक्टंट आहेत. त्या रिएक्टंट मधला हा कोण आहे? सबस्ट्रेट. कोण आहे? हा सबस्ट्रेट. कोण आहे? हा सबस्ट्रेट. आणि हा कोण आहे? हा कोण आहे? तर हा आहे रिएजंट. कोण आहे? हा रिएजंट. कोण आहे? हा रिएजंट. कोण आहे? हा रिएजंट. म्हणजे रिएक्टंट मधल्या एका माणसाला सबस्ट्रेट म्हणायचं, दुसऱ्याला रिएजंट म्हणायचं. परत एकदा एकाला सबस्ट्रेट म्हणायचं, दुसऱ्याला रिएजंट. परत एकदा एकाला सबस्ट्रेट आणि दुसऱ्याला काय म्हणायचं? रिएजंट म्हणायचं. सबस्ट्रेट आणि रिएजंट. सबस्ट्रेट आणि रिएजंट. सबस्ट्रेट आणि रिएजंट बोथ आर रिएक्टंट. सबस्ट्रेट मधला मेजर पार्ट ज्या प्रॉडक्ट साइड मध्ये ज्या माणसामध्ये दिसतो, ज्या प्रॉडक्ट मध्ये दिसतो, तो आपला ओरिजिनल प्रॉडक्ट आहे, ज्याच्याशी आपल्याला कन्सेंट आहे तो प्रॉडक्ट आहे. ज्याच्याशी आपल्याला कन्सेंट नाही तो कोण आहे? बाय प्रॉडक्ट. कोण आहे तो? बाय प्रॉडक्ट. कोण आहे तो? बाय प्रॉडक्ट. म्हणजे ROH मध्ये R हा मेजर पार्ट असणार आहे त्या मॉलिक्यूलचा. या ROH मधला फक्त OH काढून X आणलाय, म्हणजे मेजर पार्ट मला ज्याच्यामध्ये दिसतोय, ज्या मॉलिक्यूल मध्ये दिसतोय त्याला मी प्रॉडक्ट म्हणणार आहे. प्रॉडक्ट कोणाला म्हणणार आहे? लक्षात आलं का? सबस्ट्रेट मधला मेजर पार्ट ज्या मॉलिक्यूल मध्ये दिसतो त्याला मी काय म्हणणार? प्रॉडक्ट. उरलेला आहे तो बाय प्रॉडक्ट. तो कोणापासून तयार झाला बाय प्रॉडक्ट? तर सबस्ट्रेट मधला जो पार्ट ज्याला आपण रिप्लेस केलाय त्याला, आणि रिएजंट मधला जो उरलाय, फॉर एक्झाम्पल इथे H आणि OH बोथ दे कम टुगेदर अँड दे फॉर्म व्हॉट? बाय प्रॉडक्ट. सगळ्यांना कळलं असेल मी काय म्हणतोय ते. हा सगळा प्रकार कशासाठी बघत होतो आपण? हा प्रकार बघत होतो आपण एक्सक्लुसिव्हली कुठल्या रिएक्शन साठी? सबस्टिट्यूशन रिएक्शन साठी. सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये काय केलं आपण? सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये आपण एक फंक्शनल ग्रुप बाजूला केला, दुसरा त्या जागी नेऊन बसवला. मी सांगितलं एका ठिकाणी रिएक्टंट साइडला कार्बन आणि एक फंक्शनल ग्रुप मधला बॉन्ड ब्रेक झाला आणि प्रॉडक्ट साइडला दिसतंय सगळ्यांना की कार्बन आणि दुसऱ्या फंक्शनल ग्रुप मध्ये बॉन्ड फॉर्म तयार झालेला आहे. एका ठिकाणी ब्रेक होतो आणि एका ठिकाणी फॉर्म होतोय. अशा पद्धतीने रिएक्शन घडते. एक फंक्शनल ग्रुप काढून दुसरा फंक्शनल ग्रुप बसवला जातोय, म्हणून रिप्लेस केला जातोय, सबस्टिट्यूट केला जातोय, आणि म्हणून अशा रिएक्शनला म्हणायचं सबस्टिट्यूशन रिएक्शन. काय म्हणायचंय? सबस्टिट्यूशन रिएक्शन. काय म्हणायचंय? सबस्टिट्यूशन रिएक्शन. चला दुसरा प्रकार बघूया. दुसरा प्रकार काय ते बघूया. दुसरा प्रकार काय ते बघूया. दुसरा प्रकार काय ते बघूया. दुसरा प्रकार आहे ऍडिशन रिएक्शन. काय? 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 ऍडिशन रिएक्शन. सबस्टिट्यूशन ला सुरुवात करतानाच मी सांगितलं होतं, one person is replaced by another, one functional group is replaced by another functional group. आता ऍडिशन रिएक्शन मध्ये काय होणार आहे ते बघा. ऍडिशन रिएक्शन मध्ये आपल्याला त्यासाठी पहिलं जावं लागेल हायड्रोकार्बन कडे, जिथे आपण हायड्रोकार्बन मध्ये आपल्याला बघायला मिळू शकतं 2 प्रकारचे हायड्रोकार्बन. स्पेशली आपण क्लासिफिकेशन बघितलंय, त्याच्यामध्ये सगळ्यांना आठवत असेल आपल्याला, आणि अगोदरच्या इयत्तांमध्ये पण झालंय की सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. काय? सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आणि काय? अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. सॅच्युरेटेड 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 आणि काय? अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. समजा आपण इकडे कन्सिडर केले अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. सगळ्यांना माहिती आहे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मध्ये आपल्याला एकतर कार्बन कार्बन डबल बॉन्ड बघायला मिळणार आहे, हे सिंगल बॉन्ड आहे, आणि अजून आपल्याला कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड सुद्धा बघायला मिळतोय. म्हणजे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनच्या केसमध्ये आपल्याला कार्बन कार्बन डबल बॉन्ड बघायला मिळणार आहे, आणि इकडे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड सुद्धा बघायला मिळणार आहे. कुणाच्या केसमध्ये? अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन.
च्या केसमध्ये. ओके, आता मला तुम्हाला अजून काही गोष्टी शिकवायच्या. तुम्ही लोक अजून हायब्रिडायझेशन या कन्सेप्टला कन्व्हिन्स झाले का नाही झाले माहित नाही. आज मी पुन्हा एकदा ज्या लेक्चरमध्ये मी हायब्रिडायझेशन बद्दल बोललोय, कृपा करून ते पुन्हा एकदा ऐका. पॉइंट टू पॉइंट लक्षात ठेवायचे. आता मी परत एक्सप्लेन करतोय, गरजेचं आहे ते. आता हायब्रिडायझेशन शिकवता येणार नाहीये, कारण मी सांगितलं त्यासाठी मला ऍटॉमिक स्ट्रक्चर, फार मोठी चेन आहे, ऍटॉमिक स्ट्रक्चर शिकवावं लागेल. ऍटॉमिक स्ट्रक्चर मध्ये आपल्याला ऑर्बिट, ऑर्बिटल, क्वांटम नंबर्स हे सगळं बघून मग आपल्याला परत एकदा बॉन्ड थिअरीज बघाव्या लागतील आणि त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी हायब्रिडायझेशन कडे यावं लागेल. त्यामुळे ही फार मोठी प्रोसिजर आहे. पण मी त्यातलं तुम्हाला एक पॉइंट टू बी रिमेंबर अतिशय व्यवस्थित सांगितला की जो कार्बन टोटली सिंगल बॉन्ड मध्ये इन्व्हॉल्ड आहे त्याला म्हणायचं sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन. जो sp2 मध्ये इन्व्हॉल्ड आहे, सॉरी, जो डबल बॉन्ड मध्ये इन्व्हॉल्ड आहे त्याला म्हणायचं sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन. आणि जो ट्रिपल बॉन्ड मध्ये इन्व्हॉल्ड आहे त्याला म्हणायचं sp हायब्रिडाइज्ड कार्बन. तुम्ही म्हणाले वारंवार तू का सांगतो आम्हाला, ह्याचा काय उपयोग आहे ना ऍडिशन रिएक्शन समजून घेण्यासाठी, आणि नंतर आता मी जेव्हा ऍक्च्युअल रिएक्शन स्टार्ट करेल ते समजून घेण्यासाठी याचा उपयोग आहे. प्लीज एकदा ऑब्झर्व करा मी काय बोललोय ते. मी काय बोललोय ते नीट बघा. मी तुम्हाला सांगतोय, टाइप्स ऑफ रिएक्शन शिकवतोय, सबस्टिट्यूशन रिएक्शन झाली, ऍडिशन रिएक्शन बघतोय, आणि मी तुम्हाला सांगतोय की हायड्रोकार्बन मध्ये आपण अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आणि सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन बघितले होते. मग मी सांगितलं अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मध्ये आपल्याला कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंड बघायला मिळाले होते. आणि त्याच्यानंतर मी परत हायब्रिडायझेशन वर घसरलो. मी म्हटलो अरे हे जे कार्बन सिंगल बॉन्ड मध्ये इन्व्हॉल्ड आहे ते sp3 हायब्रिडाइज्ड आहे, हा पण कार्बन sp3 हायब्रिडाइज्ड आहे, हा पण कार्बन sp3 हायब्रिडाइज्ड आहे. जे कार्बन डबल बॉन्ड मध्ये इन्व्हॉल्ड आहे ते sp2 हायब्रिडाइज्ड आहे, हा पण कार्बन sp2 हायब्रिडाइज्ड आहे, हा पण कार्बन sp2 हायब्रिडाइज्ड आहे. जे कार्बन ट्रिपल बॉन्ड मध्ये इन्व्हॉल्ड आहेत हा कार्बन sp हायब्रिडाइज्ड आहे, हा पण कार्बन sp हायब्रिडाइज्ड आहे, असं मी बोललो होतो. आता पुढे जाऊया. या सगळ्यांवरती चर्चा करणार आहे मी, आणि आता नीट ऐका मी काय बोलतोय ते. तुमच्या लक्षात येईल हा जो कार्बन आहे, जो sp3 हायब्रिडाइज्ड आहे, त्यांनी चारीच्या चारी सिंगल बॉन्ड तयार केलेत. ओके, आणि हा जो sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे त्यांनी दोन सिंगल बॉन्ड केलेत, आणि उरलेले जे दोन आहेत ते पाय बॉन्ड, सॉरी, ते डबल बॉन्ड मध्ये आहेत. पण त्या दोन डबल बॉन्ड मध्ये, आता मी चुकून बोललो पाय बॉन्ड आणि सिग्मा बॉन्ड, त्याच्यावरच मी बोलणार आहे, नीट ऐकायचे. आता हे जे सगळेच्या सगळे सिंगल बॉन्ड आहेत, या सगळेच्या सगळे बॉन्ड सिग्मा बॉन्ड आहेत. कुठले बॉन्ड आहेत? 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 सिग्मा बॉन्ड. आणि सिग्मा बॉन्ड इज स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड. मला परत एकदा तुम्हाला सांगायचे, तुमच्यातले काही हुशार बंधू भगिनी लगेच पुढचा प्रश्न विचारतील, वाय, का? पण मी अजून हायब्रिडायझेशन शिकवलंच नाही. मी जर का हायब्रिडायझेशन शिकवलंच नाही तर मी तुम्हाला मग तरी का सांगतो? आहे ना, काहीतरी कारण आहे ना, काहीतरी कारण आहे, असल्याशिवाय मी तुम्हाला शिकवत नाहीये. काहीतरी कारण आहे ते शिकवण्यामागे. एकदम लॉजिकल आहे रे बाळांनो, उगाच टाइमपास म्हणून थोडी शिकवणार आहे मी. म्हणजे मी काय काय सांगतोय जर नीट बघा. हे जे कार्बन होते, कार्बनच्या बाजूला जे चार सिंगल बॉन्ड होते ते सगळेच्या सगळे सिग्मा बॉन्ड आहेत. आणि सिग्मा बॉन्ड काय वीक आहे का स्ट्रॉंग आहे? स्ट्रॉंग बॉन्ड आहे, स्ट्रॉंग बॉन्ड आहे. आता हा जो ह्या कार्बन हा जो सिंगल बॉन्ड तयार केलाय का, हा काय आहे? हा सिंगल बॉन्ड जो आहे ना, हा सिग्मा आहे. हा पण सिंगल बॉन्ड आहे, हा सिग्मा आहे. हा पण या कार्बनचा हा पण सिग्मा आहे, हा पण सिग्मा आहे. पण या कार्बननी दोन सिंगल बॉन्ड तयार केलेत, आणि इकडे डबल बॉन्ड दिसतोय तुम्हाला. या डबल बॉन्ड मधला एक बॉन्ड सिग्मा आहे आणि एक बॉन्ड पाय. परत एकदा
या डबल बॉन्ड मधला एक बॉन्ड सिग्मा आहे आणि एक बॉन्ड पाय, म्हणजे मी अजून एक पाय बॉन्ड बद्दल बोलतोय. मी आज अजून दोन बॉन्ड बद्दल बोलतोय. एक सिग्मा बॉन्ड आहे आणि एक पाय बॉन्ड आहे. त्यातला जो पाय बॉन्ड आहे तो वीक आहे. काय तो वीक आहे. काय तो वीक आहे. मग सर दोन्ही पैकी एकच पाय का आला? परत आपल्याला हायब्रिडायझेशन शिकायचंय, सांगणार आहे मी तेव्हा. ओके. आणि मग उद्याच्या सेशन मध्ये तुम्हाला कळेल मी आज हे सांगितल्याचा तुम्हाला फायदा काय झाला. नक्की फायदा होणार आहे बाळांनो, डोंट वरी. आता या कार्बन मध्ये हा एक सिंगल बॉन्ड आहे, हा पण एक सिंगल बॉन्ड आहे. हा सिग्मा आणि हा सिग्मा कन्फर्म आहे. पण या कार्बननी इकडे एक सिंगल बॉन्ड केला, इकडे एक सिंगल बॉन्ड केलाय, पण दोघांमध्ये काय केलंय? ट्रिपल बॉन्ड तयार केला. इकडे काय झालं होतं? या कार्बननी दोन सिंगल बॉन्ड तयार केले होते आणि या कार्बन बरोबर डबल बॉन्ड तयार केला होता. त्या डबल मधला एक बॉन्ड सिग्मा आहे आणि एक बॉन्ड पाय आहे. विश्वास ठेवा माझ्यावरती. ओके, मी काय बोलतोय ते खरं बोलतोय. हा एक सिग्मा आहे आणि हा एक पाय. हा कार्बन आणि हा कार्बन, आता या दोन कार्बननी एक एक सिंगल बॉन्ड तयार केले, पण दोघां आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड जो आहे त्यातला एक सिग्मा बॉन्ड आहे आणि दोन पाय बॉन्ड आहेत. लक्षात घ्या, जे कार्बन sp हायब्रिडाइज्ड आहे ते कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड मध्ये इन्व्हॉल्व्ड आहे. त्यातला एक बॉन्ड तर सिग्मा आहेच आहे. हा सेपरेट सिग्मा बॉन्ड आहे त्यांनी तयार केलेला. या कार्बनने एक सिग्मा बॉन्ड तयार केला, या कार्बनने एक सिग्मा बॉन्ड तयार केला. पण त्यांच्यातले जे तीन बॉन्ड आहेत, म्हणजे जो ट्रिपल बॉन्ड आहे, त्या ट्रिपल बॉन्ड मधला एक सिग्मा बॉन्ड आणि दोन पाय बॉन्ड आहेत. परत एकदा, एक सिग्मा बॉन्ड आणि दोन पाय बॉन्ड आहेत. एक सिग्मा आणि दोन पाय. म्हणजे मला काय म्हणायचंय, कार्बन कार्बन डबल बॉन्ड मधला एक सिग्मा आणि एक पाय आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड मधला एक सिग्मा आणि दोन पाय आहेत. ओके. आणि पाय बॉन्ड वीक आहे आणि सिग्मा बॉन्ड स्ट्रॉंग आहे. या सगळ्याचा संदर्भ ऍडिशन रिएक्शन शिकाय ते उद्या बघूया. धन्यवाद.